याच पुढच्या बुलेटिनमध्ये सविस्तर बातम्या. त्याची सुरुवात करूयात हेडलाईन्सनी. हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू लोणचं मसाला. बेस्ट निवडा, रामबंधू निवडा. शिंदेंच्या शिवसेनेकडनं मनसेसोबत युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आल्याची सूत्रांची माहिती. चर्चा पूर्णत्वाला नेण्यासाठी एकनाथ शिंदेंकडनं राज ठाकरेंना लवकरच स्नेहभोजनासाठी निमंत्रण पाठवलं जाणार असल्याची सूत्रांची माहिती. शिवसेनेचा आज 59वा वर्धापन दिन. षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार, तर वरळीतल्या NSCI डोममध्ये एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना करणार संबोधित. शिवसेना नेते भरत गोगावलेंचा मांत्रिकासोबतचा आणखी एक व्हिडिओ समोर. 2 दिवसांपूर्वी वसंत मोरेंकडून गोगावलेंवरती अघोरी पूजेचा आरोप. मला पालकमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर काढण्यासाठी व्हिडिओ व्हायरल केले असू शकतात. न्यूज 18 लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत मंत्री भरत गोगावलेंचं स्पष्टीकरण. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंतांची भेट. दोघांमध्ये जवळपास 1.5 तास चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. मुंबईसह उपनगरात पावसाची संततधार. पावसामुळे रेल्वे वाहतूक उशिरानं, तर नवी मुंबईच्या तुर्भेत पावसामुळे सबवेत शिरलं पावसाचं पाणी. अलिबागला पावसानं झोडपलं. शहरात सखल भागात साचलं पाणी. आज रायगड जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट. बच्चू कडू यांच्या अपात्रतेच्या याचिकेवर आज सुनावणी. विभागीय सहनिबंधकांच्या निर्णयाला बच्चू कडू यांनी दिले आव्हान. माऊली माऊलींच्या गजरात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान. पहाटे मंदिरात नित्यपूजा संपन्न, तर आळंदीत जमला भक्तांचा मेळा. इस्रायलचा इराणच्या तेहरानमधील लष्करी छावण्यांवर हल्ला. इराणमध्ये आतापर्यंत 585 नागरिकांचा मृत्यू, तर इराणकडूनही इस्रायलवरती पुन्हा हल्ला. इस्रायल इराण युद्धात अमेरिकेचा हस्तक्षेप नकोच, इराणचे सर्वोच्च नेते खामेनींचं वक्तव्य. इराण इस्रायल युद्धात रशियाची एंट्री. जर अमेरिकेने इस्रायलला लष्करी मदत केली तर पश्चिम आशियात गोंधळ उडेल. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा इशारा. आणि ऑपरेशन सिंधू अंतर्गत 110 भारतीय विद्यार्थी इराणमधनं दिल्लीत परतले. विद्यार्थ्यांमध्ये 90 काश्मीरींचा समावेश.